पवईमधील मुलांच्या ओलीस नाट्याचा सूत्रधार असलेला माथेफिरू रोहित आर्यचा एन्काउंटरमध्ये मृत्यू झाला। पवईमध्ये झालेल्या या ओलीस नाट्याची A to Z कहाणी जाणून घेऊयात आमच्या या स्पेशल रिपोर्टमधून। मुंबईच्या पवईमध्ये रोहित आर्यानं 17 मुलांना ओलीस ठेवून त्यांना मारण्याची धमकी दिली होती। मात्र काही तासातच मुंबई पोलिसांनी रोहित आर्याचा एन्काउंटर करत मुलांची सुटका केली। दरम्यान या एन्काउंटर नंतर रोहित आर्याने या मुलांना ओलीस का ठेवलं होतं त्यामागची A to Z कहाणी समोर आली। स्वच्छता मॉनिटर अभियानासाठी लावलेले 2 कोटी परत न मिळाल्याचा आरोप त्याने केला होता। तत्कालीन शिक्षण मंत्री केसरकरांच्या घरासमोर यासाठी रोहित आर्यानं अनेकदा उपोषण देखील केलं होतं। शिक्षण विभागानं मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानातून परस्पर वगळलं, मात्र माझा प्रकल्प कायम ठेवला। त्यामुळे गेल्या वर्षी जुलै महिन्यात उपोषणाला सुरुवात केली, मात्र मंत्री केसरकर यांच्या आश्वासनामुळे उपोषण मागे घेतलं। त्यानंतर सुद्धा कामाचे पैसे न मिळाल्यानं पुन्हा ऑगस्ट महिन्यात उपोषण केलं। त्यावेळी अधिकाऱ्यांच्या बैठका झाल्या, मात्र कोणताही निर्णय झाला नाही। अखेर वैतागून केसरकर यांच्या सरकारी बंगल्याबाहेर 29 सप्टेंबर पासून उपोषण सुरू केलं। तेव्हा केसरकर यांनी मला वैयक्तिक मदत म्हणून 7 लाख आणि 8 लाख असे 2 धनादेश दिले आणि उर्वरित रक्कम 4 ऑक्टोबरला देण्याचं आश्वासन दिलं। मात्र हे 2 कोटी रुपये न मिळाल्यानंच रोहित आर्यानं या मुलांना ओलीस ठेवलं होतं। गेल्या 5 दिवसांपासून रोहित आर्या हा मुलांचं ऑडिशन घेत होता। 5 दिवसांमध्ये जवळपास 100 विद्यार्थ्यांचं ऑडिशन त्याने घेतलं होतं। दरम्यान यामधल्या 17 मुलांना त्यानं ओलीस धरलं होतं। तब्बल 2.25 तास मुलांच्या सुटकेचा थरार चालला। वेबसिरीजच्या ऑडिशनसाठी ही मुलं पवईमध्ये आली होती। मागच्या 6 दिवसांपासून मुलं ऑडिशनसाठी येत होती। दुपार झाली तरी मुलं जेवायला आली नाहीत, त्यामुळे पालकांची चिंता वाढली। दुपारी 1:45 पालकांनी पोलिसांना फोन केला। रोहित आर्या यानं 17 मुलं आणि एका वयस्कर माणसाला ओलीस ठेवलं होतं। 4 वाजता पोलीस बाथरूममधून इमारतीमध्ये शिरले। पोलीस आल्याचं दिसताच रोहित आर्यानं पोलिसांना त्याच्याकडे असलेल्या एअरगननं गोळी मारली। त्यानंतर प्रत्युत्तरादाखल पोलिसांना देखील गोळीबार करावा लागला आणि यामध्ये रोहित आर्याचा मृत्यू झाला। दरम्यान या सर्व घटनेआधी रोहित आर्यानं एका मराठी अभिनेत्रीशी संवाद साधला होता। रोहित आर्यानं रुचिता जाधव हिला भेटण्यासाठी बोलावलं होतं, मात्र काही कारणामुळे रुचिता जाधवनं भेटीसाठी नकार दिला होता। वेडनेसडे हा चित्रपटाचं उदाहरण यासाठी दिलं कारण का तिकडे पण तो मला बोलला की एक कॉमन मॅन गव्हर्नमेंटपर्यंत किंवा त्यांनी एक शब्द वापरलेले म्हणजे ऑफिशियल्सपर्यंत कसं आपलं बोलणं पोचवणार पुढे, तर अशा थ्रू। आणि मग मी हॉस्टेज मी नाही म्हणजे त्या प्रोजेक्टमध्ये तो जो आहे किडनॅपर तो हॉस्टेज ठेवतो काही मुलांना। तर मी त्याला बोललेलं यात माझा रोल काय असेल, म्हणजे तो मला बोललेला एक तर तू टीचरचा रोल प्ले कर जी किडनॅप होते त्या सगळ्या मुलांबरोबर, या फिर पेरेंट जो किडनॅपर आहे त्याचं हे करेल, म्हणजे त्याचं ऐकून बाजू मीडियाला किंवा ऑफिशियल्सला त्याची बाजू मांडेल। रोहित आर्यानं शासनानं आपले पैसे न दिल्याचा आरोप केला, मात्र त्यासाठी त्यानं वापरलेला मार्ग कितपत योग्य होता? निष्पाप मुलांना कैद करून त्यांना मारण्याची धमकी देणं किती योग्य होतं, असे अनेक सवाल या निमित्तानं उपस्थित करण्यात आले होते। मात्र त्यानं केलेल्या क्रूरतेमुळे 17 निष्पाप मुलांना वाचवण्यासाठी पोलिसांना त्याचं एन्काउंटर करावं लागलं। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।